नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मराठी ड्रामामध्ये. आपण पाहतो आहोत लपंडाव याचा 5 डिसेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप खूप मस्त आहे. सखीला तिच्या खऱ्या आईने म्हणजे तेजस्विनीने रक्त दिलंय. रक्त देऊन तिचा जीव सुद्धा वाचवलाय. आता सखी धोक्यातून बाहेर आहे आणि तिला जाग सुद्धा येतो. त्याचबरोबर एक मोठा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. मागच्या एका एपिसोडमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर साईबाबांनी कौल दिला होता, त्याचप्रमाणे आता तसंच होणार आहे आणि सखी कानाबरोबर लवकरच आता चाळीत जाणार आहे. चित्तीच्यात आणि मनस्विनीमध्ये एक डील सुद्धा झाली आहे प्रेक्षकांनो. तर बघूया ती डील कुठली आहे. त्याचबरोबर आता तेजस्विनी कानासमोर सुद्धा येणार आहे. तर आता तेजस्विनीचा खुलासा सगळ्यांसमोर होतो का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत बनून राहा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, म्हणजे तुम्हाला लपंडावचे एपिसोड्स रोज वेळोवेळी मिळतील. आता प्रेक्षकांनो, ऑपरेशन थिएटरमध्ये आता मनस्विनीने तेजस्विनीला आणलं असतं एका नर्स सोबत. ती जी नर्स असते आता तेजस्विनी सोबतची ती मनस्विनीचीच बाई असते. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये आता मधात एक मोठा पडदा लावलेला असतो, जेणेकरून तेजस्विनीला आपल्या सखीचा चेहरा दिसणार नाही, आपल्या मुलीचा चेहरा दिसणार नाही. तर तेजस्विनीला आता आपल्या मुलीला पाहायची खूप इच्छा असते आणि ती जाणार सुद्धा असते. पण तितक्यात मनस्विनी तिचा हात पकडते आणि तिला थांबवत म्हणते, नो नो नो, अति घाई संकटात नाही. ताई, जर तू मुलीला बघण्याची घाई केलीस ना तर प्रॉमिस ताई, तू परत तिला कधीच जिवंत बघू शकणार नाहीस. आणि तेजस्विनीच्या सोबतच्या नर्सला आता मनस्विनी म्हणते, लवकर आवर, मी बाहेर बघते. आणि तेजस्विनीला आता ब्लड देण्यासाठी रेडी केलं जातं आणि तिला बेडवर आताच लेटवलं जातं. तर दुसरीकडे आपण पाहतो आहोत की मधात एक पडदा असतो आणि सखीच्या बाजूनं मनस्विनीचे 2 गुंड असतात वॉर्ड बॉयच्या वेशामध्ये, ज्यांच्याकडे गन सुद्धा असते. म्हणजे आता तेजस्विनीने जर काही करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, हे दोघं गुंड तिचा जीव घेणार असतात, सखीचा तिथेच. अशी धमकी सुद्धा मनस्विनीने तेजस्विनीला आधीच्या भागात म्हणजे कालच्या भागात दिली असते. तर जी मनस्विनीची नर्स असते तिच्या सोबतची, ती आता तेजस्विनीचं रक्त घेण्यासाठी कापूस वगैरे लावते, इंजेक्शन्स वगैरे लावते. पण आता तेजस्विनीला आपल्या मुलीला, आपल्या सखीला बघायचं असतं. त्यामध्ये लावलेल्या पडद्यामध्ये या दोघी मायलेकीच्या थोडीशी जागा असते. तर तेजस्विनी आता आपल्या मुलीला तिथूनच बघण्याचा प्रयत्न करते. खूप छान असं आईचं बॅकग्राऊंड म्युझिक त्याने लावलेलं आहे आणि मनस्विनी तिथेच यांच्यावर लक्ष देऊन असते. आता तेजस्विनीने लहानपणी सखीला बघितलेलं असतं. त्यानंतर आता तेजस्विनीला सखीचा चेहराच माहिती नसतो. त्यामुळे आता तेजस्विनीला सखीचा लहान चेहरा सगळं आपल्या डोळ्यासमोर येतो. सगळ्या लहानपणीच्या आठवणी तिला आठवत असतात. तेजस्विनी खूप प्रयत्न करते आता सखीला बघण्यासाठी. त्या पडद्याच्या छोट्या जागून का होईना तिला वाटत असतं की आपल्याला आपल्या मुलीला भेटता येईल इतक्या जवळ असून. पण आता तेजस्विनीची सख्खी बहीण, जुळवी बहीण मनस्विनी असं होऊ देत नाही. आपल्याला माहितीच आहे की ती मनाने किती क्रूर आहे ते. तर तिथे काय होतं, बाहेर किरण कान्हाला म्हणत असतो की कान्हा, मला तर एक डाऊट आहे. तर आता कान्हा म्हणतो, सरकारबद्दल बोलतोय का तू? तर किरण म्हणतो, हो. म्हणजे बघ ना, आधी नाही म्हणाली आणि नंतर स्वतःच लगेच तयार झाली रक्त द्यायला. काहीतरी लोचा आहे यार. तर कान्हा म्हणतो, हो आहे, मलाही खटकलंच आहे ते. पण किरण, काय आहे ना, सध्या ती बाई सध्या माझा फोकस नाही आहे. आणि आता कान्हाला सखीची काळजी वाटू लागते आणि कान्हा म्हणतो, माझी बायको तिथे मृत्यूला फाईट करते ना, मला तिची काळजी आहे. आणि कान्हाच्याही जीवाची घालमेल होत असते आता सखीसाठी. आता गौतमला सुद्धा काहीतरी डाऊट येतो आणि गौतम काय करतो, प्रेक्षकांनो, लगेच जातो, उठून उभा होतो आणि ऑपरेशन थिएटरचं दार असं ठोठावतो, ज्यामध्ये आता सखीची आई आणि सखी दोघेही ठेवलेल्या असतात एकत्र. तिकडनं काही रिस्पॉन्स येत नाही म्हणून गौतम परत आता दाराला नॉक करतो. तर आता ही मनस्विनी खूप घाबरू लागते. मनस्विनी तिच्या नर्सला सांगते जाऊन बघायला. हळूच आवाजात म्हणते की सगळं नीट सांभाळ. तर मनस्विनीची जी ही नर्स असते ती याला जाते आणि थोडंसं असं दार ओपन करते. ती थोडीशी अशी बाहेर येते आणि दार थोडंसं असं बंद करते. तर गौतम आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि तो विचारतो की झालं का वहिनीचं रक्त देऊन सखीला? ही मनस्विनीची जी नर्स असते ती म्हणते, प्रोसिजर सुरू आहे, झालं की येतीलच त्या बाहेर. आता तरीही गौतम आतमध्ये डोकावून बघतो, तो काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, सखीची कंडिशन कशी आहे? आता ही जी मनस्विनीची नर्स असते ती म्हणते, तुम्ही डॉक्टरांनाच विचारा ना प्लीज. तर गौतम म्हणतो, हो पण आतमध्ये काय सुरू आहे मला बघू तर द्या. तर आता ही नर्स मागे मनस्विनीकडे वळून बघते आणि मनस्विनी तिला डोळे दाखवते. आता ही नर्स लगेच म्हणते आता गौतमला आणि ती अशी चिडतच बोलते की काय सुरू आहे तुमचं, तुम्ही का मध्ये मध्ये करताय, मध्ये पेशंट आहे, तुम्हाला कळत नाही का? तर त्यानंतर आता कान्हा मध्ये येतो आणि म्हणतो, एक मिनिट, काय झालंय? तो नर्सला विचारतो काय प्रॉब्लेम झालाय. तर ही नर्स म्हणते गौतमकडे बोट दाखवत की हे असं सारखं आम्हाला डिस्टर्ब करत राहणार आहे, आम्ही आमचं काम कसं करणार आहे, तुम्ही प्लीज यांना घेऊन जा. गौतम म्हणतो, अरे मी तर फक्त. तर आता ही नर्स काही ऐकत नाही, पटकन आतमध्ये जाते आणि दार बंद करून टाकते. आता गौतमच्या मनात काहीतरी सुरू असतं आणि कान्हा विचारतो, काय झालंय काका, कसला विचार करताय? तर गौतम काहीच बोलत नाही कानाशी. तो आधीच रागावलेला असतो कानावर सुद्धा. गौतम तसाच तिथून बाहेर निघून जातो. आता मनस्विनीच्या जीवात थोडा जीव येतो. तिचं सत्य जवळ सामोर येणार असतं कारण. तर आता तेजस्विनी तिच्या मुलीला पाहण्याचा खूप प्रयत्न करत असते छोट्याशा पद्धतीच्या जागेतून. पण तेजस्विनीला आपल्या सखीचे फक्त डोळेच दिसत असतात. तर इकडे काय होतं प्रेक्षकांनो, मीनाक्षीचा फोन येतो आता परशूला परत अपडेट घेण्यासाठी. ती विचारते परशूला, कोणाचं रक्त मिळालं, काय झालंय?
तर आता परशूकडून हिला कळतं की रक्त सरकार स्वतः देते तिचं. तर हे ऐकून आता मीनाक्षी थोडीशी हसते आणि म्हणते, काय सरकार रक्त देते? पण तुम्हीच म्हणाला होतात ना की ती रक्त द्यायला तयार नाहीये म्हणून. तर त्यानंतर आता हळूच आवाजात हा सांगू लागतो परशुराम की हो, आधी द्यायला तयार नव्हती ती, पण नंतर स्वतःच ती पुढे येऊन म्हणाले की मी रक्त देते माझ्या मुलीला. तर मीनाक्षी म्हणते, आता विचित्र वाटत नाही का हे परशूला? तर परशू म्हणतो, हो वाटत तर आहेच ग, पण ना नेमकं काय चाललंय याचा अंदाज येत नाहीये. तर मीनाक्षी म्हणते, तिच्या डोक्यात नक्की काहीतरी चाललंच आहे, काहीतरी हेतू असल्याशिवाय सरकार असं करणारच नाही. हे तिची काळजी वगैरे निश्चितच नाहीये. या सगळ्याच्या मुळाशी नक्कीच काहीतरी वेगळं आहे. हे बघत राहा प्रेक्षकांनो, पुढे आता कानात जाप सुद्धा विचारणार आहे सरकारांना. तर इकडे आता आपल्याला दाखवलं जातं ऑपरेशन थिएटरमध्ये आता तेजस्विनीचं रक्त देऊन झालेलं असतं. सखीला आता ते रक्त चढवलं जातं. आता तेजस्विनी अशी मागे बघते सखीकडे परत आणि जाण्याचा प्रयत्न करते. तितक्यात मनस्विनी आता टाळ्या वाजवते हळूच आणि म्हणते, गुड, वेल डन ताई. आता तेजस्विनी बिचारी आच लावून उभी असते की तिला तिच्या मुलीला पाहायला मिळेल, पण आता मनस्विनी तसं होऊ देत नाही आणि म्हणते, वा ताई, वेल डन, पण आता इथून सरळ निघून जायचं. तर काय होणार ना, तुझ्या माणसातला बघून तुझ्या माणसांना बघून जर तुझ्या मनातलं प्रेम असं ओसडून आलं आणि तुझ्या त्या दारुड्या दिऱ्याला किंवा त्या म्हातारीसमोर म्हणजे दाभाडेसमोर तू जर रेंगाळलीस तर काय करायचं ना, तर मी तुझ्या सखीचा गळा दाबून टाकेल. तर आता तेजस्विनी हे ऐकून घाबरते. तिच्या बहिणीला म्हणते, नाही ग, असं करू नकोस, खूप वर्षांनी बघितलं ग माझ्या मुलीला. अगं लहान होते तेव्हा मी तिला पाहिलं होतं ग, आणि तोच चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे. तेव्हापासून मी नाही बघितलं ग माझ्या बाळाला. आज योग आहे, इतक्या जवळ येऊन असं नको करूस ग मनस्विनी, मला फक्त एकदाच बघू दे ना, मन भरून बघू दे ना. तर मनस्विनी आता गप्पच असते. तर बिचारी आता जी तेजस्विनी असते ती त्या नर्सला सुद्धा म्हणते, प्लीज यांना सांगा ना, मला एकदा भेटू द्या. पण ती नर्स आता मान खाली घालते. तर आता बिचारी तेजस्विनी आपल्याला मुलीला पाहण्यासाठी खूप विनवण्या करत असते या मनस्विनीच्या, आणि तिला म्हणते, फक्त एकदा बघू दे ना, मी तुझ्या आयुष्यभर त्या बंद खोलीत राहायला तयार आहे ग. तर आता ही मनस्विनी हसते हे सगळं ऐकून, आणि त्यानंतर तेजस्विनी आता हात वगैरे जोडू लागते आणि म्हणते, मी हात जोडते ग, तुझ्या पाया पडते, पण प्लीज मला माझ्या मुलीला एकदा बघू दे. खूप घालमेल सुरू असते आता तेजस्विनीच्या मनाची. तर बघा प्रेक्षकांना, आता ही मनस्विनी काय करते, फायनली ती आता म्हणते तेजस्विनीला की ठीक आहे जा. बिचारी तेजस्विनी जाणार तितक्यातच ती तिच्या माणसांना आवाज देते आणि म्हणते, रघु इकडे या. आणि दोघेही जण आता तेजस्विनीला जाऊ देत नाही सखीजवळ, त्यांच्या गन्स बाहेर काढतात, अगदी तेजस्विनीच्या डोक्यावर ठेवतात. आणि तेजस्विनी त्यांना सुद्धा विनवणी करू लागते की प्लीज मला एकदा बघू द्या. आणि ही मनस्विनी आता हसत असते. ही मनस्विनी आता तेजस्विनीला आणायला सांगते, त्या नर्सला सांगते आणायला. ती नर्स आता जाते, तेजस्विनीला परत मनस्विनी समोर घेऊन येते. आणि बघा प्रेक्षकांना, आता मनस्विनी म्हणते तेजस्विनीला, काय ग ताई, महासंगम अजून दूर आहे तुमचा, अजून थोडी कळ तुला सोसावी लागेल. आणि तेजस्विनी आता त्या दोन वॉर्डबॉय आणि नर्सकडे बघते आणि म्हणते, जरा जरी ही बाई नजरेआड झाली ना म्हणजे तेजस्विनी, तर तुमच्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही पडून राहाल, ते सुद्धा कोमात. आणि त्यानंतर मनस्विनी म्हणते तिच्या बहिणीला, ओ ताई, आय फील रिअली बॅड फॉर यू. तिची नर्स असते आता ती मास्क घालायला लावते तेजस्विनीला आणि तिथून बाहेर नेत असते. तर परत मनस्विनी एकदा विनवणी करते तेजस्विनीला आणि म्हणते, प्लीज एकदा बघू दे ना ग. तर ही मनस्विनी म्हणते, ए ताई, किती मेलोड्रामा करतेस ग तू, म्हणूनच मी तुला कुठे नेत नाही. आणि बिचारी तेजस्विनी सखी सखी करतच राहते तिथून, आणि तिथून नर्स तिला घेऊन जाते. इकडे मनस्विनी सुद्धा बाहेर पडते. तर प्रेक्षकांना कधी कधी मला विचार सुद्धा येतो की जी ही मनस्विनी आहे ती स्वतःच्या सख्या बहिणीसोबत अशी वागते, तर सखीसोबत तर काय काय करणार ती पुढे. तर बाहेर इकडे हॉस्पिटलच्या म्हणजे सखीच्या रूमच्या बाहेर आता कानात चक्रा मारत असतो. त्याच्या डोळ्यासमोर सखीचा चेहरा येत असतो. ते सगळ्या सखीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येत असतात की कसं सखी खूप खुश होते, एक्सायटेड होते चाळीत जाण्यासाठी आणि कानासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी. ते सगळं बोलणं त्याच्या डोळ्यासमोर येत असतं, त्याला आठवत असतं. तितक्यात आता ही जी मनस्विनी असते ही आता बाहेर येते आणि ती कानाकडे बघत म्हणते, दिलं रक्त दिलं मी. आणि तिथे आता तेजस्विनी सुद्धा असते मास्क लावून, आणि त्याचबरोबर नर्स सुद्धा असते मनस्विनीची. तर त्यानंतर आता मनस्विनी कान्हाला म्हणते, येईल आता ती सखी शुद्धीवर, उगाच तुम्ही सगळ्यांनी सीन क्रिएट केला. ती आता स्वतःची बाजू क्लिअर करते आणि एक्सप्लेनेशन देते सगळ्यांना की उगाच मी इश्यू केला वगैरे, माझे काही हेल्थ इश्यूज होते म्हणून मी आधी नाही म्हणत होते, मग मी डॉक्टरशी कन्सल्ट केलं आणि मग मी रक्त दिलं. आणि कानाकडे रागातच आता मनस्विनी बघते, त्याला म्हणते, झालं आता सगळं समाधान की अजून काही इश्यूज आहेत तुम्हाला. तर प्रेक्षकांना इथे कानाला आता डाऊट येतो, कारण रक्त दिल्यावर जी छोटीशी अशी हाताला असं काहीतरी त्याचा निशाण जो असतो व्हाईट कलरचे जे सेलोटेप सारखं जे लावलं जातं ते आता कान्हाला त्या नर्सच्या हातावर म्हणजे तेजस्विनीच्या हातावर दिसतो. आणि कान्हाला आता डाऊट येतो इथे, आणि तो मनस्विनीला विचारतो, खरंच रक्त दिलं का तुम्ही. तर मनस्विनी रागातच म्हणते कान्हाला, संशयाची भूत नाचवत बसतो फक्त. आणि त्याच्या अंगावर जात आता मनस्विनी म्हणते, मला प्रश्न विचारायचे नाहीत, पायरी ओळखून राहायचं, कळलं. त्यानंतर मनस्विनी गौतमकडे बघते आणि त्याला सुद्धा म्हणते, आणि तू सुद्धा लक्षात ठेव,
तर कान्हा आता मान खाली करतो आणि तिथून बिचारा तो निघून जातो. पण आता इथे तेजस्विनीला त्याच्याशी काहीतरी बोलायचं असतं, त्याला काहीतरी सांगायचं असतं, म्हणून ती आता बहाणा सुद्धा करणार आहे. प्रेक्षकांनो, बघूया पुढे. आणि त्यानंतर आता ही नर्स जी असते ती सुद्धा तेजस्विनीला तिथून घेऊन जाते आणि मनस्विनी विचार करत असते की तिचा विजय झालाय आणि ती मनात म्हणते सरकार जे ठरवते तेच होते, हा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल झालाय. तितक्यात परशुराम तिथे येतो प्रेक्षकांनो आणि मनस्विनीला म्हणतो की बांदेकर डीलसाठी आपल्याला आता निघावं लागेल, तर गाडी काढू का? तर बघा प्रेक्षकांनो, हिची मुलगी म्हणजे सगळ्यांसमोर तर आता मनस्विनीचीच मुलगी असते ना सखी, तर तिची मुलगी असून सुद्धा लिमिट हॉस्पिटलमध्ये एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये लगेचच मनस्विनी म्हणते हो गाडी काढ पटकन, जाऊया आपण, आणि तिथून निघून जाते. सगळ्यांना आता हे बघून सुद्धा आश्चर्य वाटतं. तर इकडे आता काय होतं, तेजस्विनी काहीतरी आयडिया करते पाण्याशी बोलण्यासाठी आणि ती त्या नर्सला म्हणते की इशारा करते की मी पाणी पिऊन येते वगैरे. ती नर्स सुद्धा तिला जायला सांगते आणि दाखवते की बघ तिथे ठेवलाय फिल्टर वगैरे. ही नर्स आता स्वतःचा फोन काढते आणि तिचं लक्ष नसतं. तर तेजस्विनी आता हळूहळूच समोर समोर जाते. एकदा ती मागे वळून बघते की त्या नर्सचं लक्ष आहे की नाही, तर ती आपल्या फोनमध्ये लागली असते. त्यामुळे तेजस्विनीला वाटतं की हा मस्त चान्स आहे. आता हळूहळू तेजस्विनी ग्लास वगैरे उचलते आणि तिचं लक्ष जातं ऑपरेशन थिएटरकडे. तिला बिचारीला वाटत असतं की कधी मी एकदाची जातीने आपल्या मुलीला मन भरवून बघते. आणि तसंच होतं. ती आता ग्लास तिच्या हाती असतो प्रेक्षकांना तेजस्विनीच्या आणि ती आता ऑपरेशन थिएटरकडे जायला निघते. तितक्यात तिकडून एक वॉर्ड बॉय येतो. त्याचा जोराचा धक्का त्या तेजस्विनीला लागतो आणि ती पळणार असते. तितक्यात तिथे कान्हा येतो आणि तेजस्विनीला वाचवतो आणि तिला पकडतो. तितक्यात आता ही नर्स सुद्धा ही घाबरायला लागते थोडी. तेजस्विनी घाबरतच आता कान्हाकडे बघू लागते आणि कान्हाला सुद्धा काहीतरी डाऊटफुल वाटतं आणि तो काहीतरी बोलणार असतो तेजस्विनीशी, तिचं मास्क काढणार असतो. तितक्यात तिथे आता डॉक्टरची एंट्री होते आणि डॉक्टर सांगते कान्हाला की मिस्टर कान्हा, सखीला जाग आली आहे, शुद्धीवर आलाय. तर काय होतं प्रेक्षकांनो, कान्हा पटकन आता समोर जातो आणि दुर्लक्ष करतो आता तेजस्विनीवर. आणि आता तेजस्विनी सुद्धा त्याच्या मागे जाणार असते, पण ही नर्स पटकन तेजस्विनीचा हात पकडते आणि तिला दूर घेऊन जाते. पटकन कानाच्या नजरे आड घेऊन जाते. तर काना मागे बघतो वळून, तर तिथे कोणीच नसतं. तर प्रेक्षकांनो, इथे आपण पाहतो आहोत की आता दाभाडे मावशी सखीजवळ बसलेल्या असतात आणि तिथे किरण आणि गौतम असतो. आणि सखी फायनली आता आपले डोळे उघडते आणि तिची आता ही अवस्था बघून, ती आता नॉर्मल झाली आहे बघून दाभाडे मावशी लगेच हात जोडते आणि म्हणते साईबाबांचीच कृपा, आपली सखी शुद्धीवर आली. आणि गौतम सुद्धा सखीच्या डोक्यावर असा हात फिरवतो आणि म्हणतो खूप स्ट्रॉंग आहे माझी बबडू, शी इज अ फायटर. आणि किरण सुद्धा आता स्माइल करतो. पण बिचारी सखी आईच्या प्रेमात वेडी ती आता आपल्या आईला शोधत असते तिथे. मनस्विनी तर केव्हाची निघाली आणि जी सखीची खरी आई आहे ती तिला समोर येऊ देत नाही. आणि सखी आता सगळ्यांना विचारते आई नाही आली का? तर गौतम आता आपली मान हलवतो आणि नाही म्हणून सांगतो. आणि सखी बिचारी आता नाराज होते आणि म्हणते ॲज एक्सपेक्टेड ती नाही आली. पण आता गौतम सांगतो सखीला की बट सरप्राइझिंगली तिने तुला रक्त दिलंय. आणि सखी म्हणते काय, आईने मला रक्त दिलंय? तर गौतम म्हणतो हो, तुझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा खूप ब्लड लॉस झाला होता आणि तुला माहितीये का, जो ब्लड ग्रुप आहे तो खूप रेअर आहे. सो तुला वहिनीने रक्त दिलं आणि तुला वाचवलं. आता बिचारी सखी हे ऐकूनच खुश होते आणि म्हणते आई लगेच तयार झाली मला रक्त द्यायला? तर गौतम म्हणतो नाही लगेच नाही, पण थोड्या वेळाने दिली तिने तुला रक्त, मी झाली तयार. ऍक्च्युली सखी मला काहीतरी गडबड वाटतीये, पण इट्स ओके, रिलॅक्स. तर सखी बिचारी आता खुश होते हेच ऐकून आणि म्हणते काका मी तर वेगळाच विचार करतेय. माझ्यासाठी तर हेच गोष्टीचा आनंद आहे की फायनली सरकारमधली आई जागी झाली आहे. कधी मी तिला भेटतेय आणि घट्ट मिठी मारून थँक्यू म्हणतेय असं होत आहे मला. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि सखीला विचारतो कशा आहेत तुम्ही बेबी सरकार? तर सखी म्हणते कान्हाला आहे अजून. आता कान्हा म्हणतो सगळ्यांना आपण इथे एवढी गर्दी का केली आहे, आपण बाहेर थांबू ना सगळे. सखी म्हणते गर्दी खरं तर तुझ्याचमुळे होतीये, तू सुद्धा बाहेर गेलास तरी चालेल. तर कान्हा म्हणतो नाही मी थांबतो इथे तुमच्याजवळ. कान्हा आता सगळ्यांना रिक्वेस्ट करतो बाहेर जाण्यासाठी. आता बाजूला आल्यावर आता दाभाडे मावशी विचारतात गौतमला की सखी शुद्धीवर आली तर मिसेस कामत आल्या नाहीत का त्यांना बघायला, कुठे गेल्यात त्या? तर आता गौतम म्हणतो चला आपण बाहेर जाऊया काय माहिती. आणि दोघीही आता ऑपरेशन थिएटर रूमच्या बाहेर निघून जातात आणि तिथे कान्हा एकटाच उभा असतो. तो सखीकडे बघतो, पण आता सखीचा चेहरा खूप सॅड झाला असतो. तिला तिच्या आईची आठवण येत असते. कान्हाला सखीची ही अवस्था आता बघवल्या नसतात. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपणार आहे. पण प्रेक्षकांनो उद्याचा भाग त्याही पेक्षा मस्त आहे. तर सखी घरी आली असते परत आणि सखी आणि मनस्विनीमध्ये एक डील होते की सखीने आता प्रॉपर्टीचा एकही रुपया न वापरता चाळीत राहायचं आणि जर सखीने 1 महिना चाळीत राहून दाखवलं तेही बिना फायनान्शियल सपोर्टच्या सरकारकडून, तर म्हणेल तसं मनस्विनी वागेल अशी मनस्विनी आता सखीला म्हणते. आणि पण जर सखी हारली तर सखीला लग्न मान्य करून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागेल अशी आता सरकारांची आणि सखीची एक डील होते. तर सखी आता लवकरच कानाबरोबर चाळीत जाणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला काही इम्प्रूव्हमेंट हवे असेल ते सुद्धा सांगा आणि काही सुचवायचं असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आजचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.